नमस्कार, चतुर्थी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। सातपूर पपई नर्सरीजवळ अपहरणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। व्हिडिओ व्हायरल होताच आरोपी पोलिसांच्या ताब्यात। सातपूर पोलीस स्टेशन हद्दीच्या अंतर्गत परवा दिवशी 17 तारखेला एक अपहरणाचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता। एक सोशल मीडियामध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ पण व्हायरल झाला होता। त्याच्या अनुषंगानं त्यातला जो पीडित आहे तेजस गाडगे नावाचा, त्या इस्माला त्या ठिकाणी एका गाडीमध्ये घालून जाऊन डांबून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्याच्यामध्ये आम्ही सदर गुन्ह्याची उकल केलेली आहे आणि सदर गुन्ह्यामध्ये आम्ही एकूण 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। तसेच सदर गुन्ह्यात वापरलेलं जे व्हेकल आहे ते देखील आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेत आहोत। त्याच्यामध्ये सदरचा प्रकार हा प्रेम प्रकरणातून घडलेला होता। त्याच्यामध्ये या गुन्ह्यातील जो पीडित आहे त्याची जी सध्याची पत्नी आहे ती आणि याच्याविषयी यातले जे आरोपी आहेत त्यांचे एकंदरीत त्याच्यामध्ये नातेसंबंधाचा त्याच्यामध्ये विषय आहे। मात्र सदर याच्यातल्या आरोपितांवर पूर्वीचे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे काय याचा आम्ही अधिक सखोल तपास करत आहोत। त्याच्या आधारावरती त्यांच्याविरुद्ध यापुढे देखील अधिक कडक कायदेशीर कारवाई केली जाईल। तसेच या गुन्ह्यातील जे उर्वरित अजून काही आरोपी अटक करणं बाकी आहे ते देखील त्या ठिकाणी आम्ही अटक करत आहोत। सदरची जी आमची कामगिरी आहे ती आमचे सातपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक शेनार साहेब आणि त्यांच्यासोबतची आमची सगळी टीम, DVची टीम आणि याच्यात क्राईम ब्रांचच्या देखील टीमने त्या ठिकाणी काम केलेलं आहे। अशी संयुक्त कामगिरी आहे आणि त्या कामगिरीबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन देखील करतो। व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे थोडंसं लोकांमध्ये जरा संभ्रमाचं किंवा याचं वातावरण होतं की असा जेन्युन गुन्हा आहे काय किंवा काय, तर त्याच्यामध्ये फक्त एकच स्पष्ट करू इच्छितो की सदर याला प्रेम प्रकरणाची किनार आहे आणि त्याच्यातून तो प्रकार घडलेला आहे। त्यामुळे त्याच्यात असा वेगळा कुठलाही प्रकार नव्हता। त्यामुळे नागरिकांनी त्याबाबत निश्चितपणे आश्वस्त राहावं। अशा पद्धतीचं कुठलाही म्हणजे घाबरावं आपण किंवा आपण चिंतित व्हावं अशा पद्धतीचं कुठलंही वातावरण किंवा त्या ठिकाणी कुठलीही घटना घडलेली नाही। याच्यामध्ये आपण 2 पद्धतीची कारवाई करत आहोत। या स्वरूपाचे जे गुन्हेगारींचं उदात्तीकरण करणारे जे रील्स व्हायरल केले जातात त्याच्यामध्ये एक तर आमच्या सायबर सेल मार्फतीनं अशा पद्धतीचे मल्टिपल रील्स जे आहेत ते त्या संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्या ठिकाणी काढून टाकण्यासंदर्भातली कारवाई होते। हा मुद्दा नंबर 1। पण त्याच्या व्यतिरिक्त आमचा साधारणपणे ऑब्झर्वेशन आहे की याच्यामध्ये ज्युवेनाईल जी मुलं आहेत किंवा जे थोडंसं त्याच्यामध्ये गुन्हेगारीचं उदात्तीकरण करतात त्यांना त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला आणून आणि अशा पद्धतीचा कुठलाही प्रकार उघडकीस आला तर त्यांच्यावरती कडक कारवाई आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। आणि फक्त इथंच नाही, म्हणजे नाशिक पुरताच हा विषय मर्यादित आहे अशातला भाग नाही। याच्यामध्ये आम्ही निश्चितपणे आमच्या पोलीस स्टेशन लेवलला तसेच सोबत सायबर क्राईमच्या पण लेवलला त्या ठिकाणी त्यामध्ये संयुक्त कारवाई करत आहोत। सर, हे प्रेम प्रकरणातून जी घटना घडली आपण आता बोलला, नेमकं हे मुलींचे नातेवाईक होते का? म्हणजे थोडं अपहरण झालेलं आहे काय याच्यामध्ये? ठीक आहे, मी थोडंसं त्याच्यामध्ये थोडं नाजूक नातेसंबंधांचा विषय आहे। त्याच्यामध्ये त्याचा डिटेल आपल्याला नावानिशी वापरू नाही करताना फक्त एवढं सांगतो की याच्यामध्ये पहिल्या प्रकरणामध्ये तर निश्चितपणे याच्यामध्ये जी संबंधित पीडितेची पत्नी आहे तिचे पूर्वी काही त्या ठिकाणी संबंध होते आणि त्या संबंधामधून हा प्रकार त्या ठिकाणी आरोपितांनी केलेला आहे असं त्याच्यामध्ये साधारणपणे दिसून येतं। मात्र अधिक गुन्ह्याच्या सखोल तपासांतीच आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल। आणि दुसऱ्या याच्यामध्ये पण जो आम्ही तुम्हाला आता सांगितलं पंकज तेली ज्यातला पीडित आहे त्याच्या बाबतीत देखील अशाच पद्धतीनं प्रेमसंबंधातून आरोपितांनी हा प्रकार केलेला आहे। त्या व्यक्तीसोबतचे किंवा त्या बेसिकली त्या लेडीसोबतचे संबंध त्यांनी कायम ठेवू नयेत किंवा तोडावेत या उद्देशानं हे केलेलं होतं। साधारणपणे या दोन्ही ह्याच्यामध्ये ॲसच काही साधारण नाही आहे, फक्त ते दोन्ही घटना बॅक टू बॅक घडलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला तसं वाटू शकतं। मात्र त्याच्यामध्ये थोडासा असा प्रकार आहे। जी गाडी आपल्याला बघायला मिळते सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो नेमका प्रकार काय होता आणि ज्याचा आपण केलं त्याला पुढे नेऊन काय करणार होते हे जे आपण करते होते? एक्झॅक्टली तेच आपल्याला सांगितलं की ती जी गाडी आहे ती गाडी पण आपण त्या ठिकाणी तपासामध्ये सीज केलेली आहे। त्याच्यामध्ये मी जे आपल्याला पूर्वी सांगितलं की त्या तरुणाने म्हणजे ज्याचं अपहरण करून त्याला घेऊन चालले होते त्यांनी त्या व्यक्तीसोबतचे संबंध तोडावेत या उद्देशानं त्याला ते करत होते। मग त्याच्यामध्ये अजून तरी तपासामध्ये आता सध्या तर आपल्याला फक्त 2च त्यातले आरोपी जे आहेत ते आपल्या ताब्यात आहेत। आता अधिक आरोपी ताब्यात आल्यानंतर आपल्याला सांगता येईल। त्यामुळे त्याच्यासोबतचे संबंध बेसिकली सध्या तेवढं सांगता येईल सूरदर्शनी की त्याची कायम ठेवू नये या उद्देशानं केलेला प्रकार आहे। तर म्हणून वाद जरी कौटुंबिक असला तरी भर रस्त्यात अशा पद्धतीची घटना घडते, कुठेतरी आपलं पेट्रोलिंग कमी पडतंय किंवा लोकांना तुम्ही काय आवाहन करणार की जर समजा अशा घटना घडत असतील तर नेमकं काय करायला अपेक्षित आहे? नाही बघा, सदरची घटना आता आपण बघू शकता की तो व्हिडिओ एका खाजगी व्यक्तीनं काढला होता आणि त्या ठिकाणी नंतर तो व्हायरल झालेला आहे त्याच्यामध्ये। त्यामुळे आम्ही एकच सांगू इच्छितो की आपलं सुरक्षित नाशिक ह्या ॲपद्वारे देखील त्या ठिकाणी आपले मल्टिपल लोकेशन्स आयडेंटिफाईड आहेत
आपलं पेट्रोलिंग देखील वारंवार सुरू असतं. परंतु तरी जर आपली अशी कुठलीही घटना म्हणजे हीच नाही परंतु अशा स्वरूपाची कुठली जरी घटना आपल्या निदर्शनास आली तर 112 हा आपला सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. त्याच्यामध्ये आपण जर त्या ठिकाणी कुठल्याही सर्वसामान्य नागरिकांनी कॉल केला तर साधारणपणे 3 ते 5 मिनिटांमध्ये त्याला प्रतिसाद त्या ठिकाणी दिला जातो. आणि अशी कुठलीही घटना असेल आपल्याला मागे माहिती असेल नाशिक रोडच्या हद्दीमध्ये उदाहरणार्थ सांगतो की पहाटेच्या सुमारास 2:30 वाजता अशा पद्धतीनं डायल 112 वरती डकॉयटीची एक घटना घडते असा त्यांचा कॉल आल्यानंतर आपल्या लोकांनी त्या ठिकाणी इंटरव्ह्यू करून लाईव्ह डकॉईट जे आहे ते पकडले होते. त्याच्यामध्ये 2 त्या ठिकाणी महिलांना देखील आपण अटक केली होती. त्यामुळे जलद प्रतिसादासाठी शासनाने देखील त्या ठिकाणी हे केलेलं आहे. डायल 112 इज अ सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. अशा ठिकाणी 112 ला आपण सगळ्यांनी लगेच त्वरित सूचित करावं अशी या ठिकाणी आम्ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो. सर, सोशल मीडियावर तरुणाई वेगवेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ करून रील करून एक वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न करत असते, त्यातून व्ह्यूज मिळवण्याचा प्रयत्न करत असते. असेच काही व्हिडिओ ग्रामीण भागातील एका कॉलेजचे व्हायरल झालेले होते. या अनुषंगाने नाशिक शहर पोलीस म्हणून आपण काय या सगळ्या काळामध्ये इनिशिएटिव्ह घेतोय, काय आपलं आव्हान असेल या निमित्तानं? मी जसं यापूर्वी देखील आपल्याला सांगितलं की सर्व विशेषतः जे तरुण मुलं आहेत युवक आहेत त्यांना देखील आव्हान आहे की आपल्याकडून कुठल्याही प्रकारचं गुन्हेगारीचं उदात्तीकरण होणार नाही अशा पद्धतीचे आपण आपलं वर्तणूक असायला पाहिजे. आणि आम्ही सर्वसाधारण सगळ्यांनाच हे आवाहन पण करतो आहे की आपला नाशिक पोलिसांचा त्या ठिकाणी सीपी व्हॉट्सॲप ग्रुप असा आहे किंवा एक व्हॉट्सॲप नंबर आहे सेपरेटली. जर अशा पद्धतीचे काही रील्स आपल्या जर निदर्शनास आले तर त्या व्हॉट्सॲप नंबरवरती जर आपण ते पाठवले ऑलरेडी आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ऑलरेडी सायबर क्राईमच्या लेवलला पोलीस स्टेशन लेवलला काम करतच असतो. मात्र आपल्या जरी निदर्शनास असे काही रील्स आले तर त्या नंबरवरती जरी आपण पाठवले तर त्या नंबरच्या आधारावरती देखील आम्ही त्याच्यावरती पुढची कारवाई निश्चितपणे करू. सर, याला जोडून एक प्रश्न आहे. मध्यंतरी नाशिक शहराला लागून बिबट्याचे हल्ले झाले होते, त्या 2-3 बालकांचा मृत्यू. गुन्हा वगैरे तर काही दाखल करण्यात आलेलं नाही. मात्र असं जर खोडसाळपणाने काही करलं असेल तर त्याच्यामध्ये निश्चितपणे कारवाई केली जाईल. परंतु सध्या रोजी तरी मी एवढंच आपल्याला सांगू शकतो सद्यस्थितीमध्ये की अशा पद्धतीनं कुठल्या बिबट्याचं काही त्या ठिकाणी हे जे आहे या बाबतीत ॲज सच आमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे. मात्र आम्ही वन विभागाच्या संपर्कात आहोत आणि जर तुम्ही सांगितलेला प्रकार तो पाठीमागे घडला होता माहिती आहे. परंतु त्याला त्यावेळेसच तो जो बिबट्या आहे संबंधित त्याला वन विभागाने त्यावेळेसच ताब्यात घेतलं होतं, त्याला पकडण्यात आलं होतं. आणि भविष्यात जर असा काही प्रकार असेल तर त्यामध्ये वन विभाग आणि सोबत आम्ही देखील त्यांच्यासोबत त्या ठिकाणी कार्यरत राहूच. मात्र आपण जे सांगितलं तो मुद्दा निश्चितपणे रिलेव्हंट आहे. विथ द यूज ऑफ AI जे अशा पद्धतीचे खोडसाळपणा एकतर कोणी करू नये आणि जर केला तर त्याच्याबद्दल निश्चितपणे अफवा पसरल्याबद्दल किंवा लोकांमध्ये थोडंसं दहशतीचं वातावरण निर्माण केल्याबद्दल त्या ठिकाणी कायदेशीर कारवाई केली जाईल. थँक्यू.